श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामीचे प्रेमळ संदेश आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे परमशांतीच्या श्रोता, हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयास निवास करतो आहेस आणि तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस। पण हे दत्ता, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते, माझे चित्त स्थिर ठेवत नाही। हे गुरुराया, माझ्यावर कृपा करा, मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती द्या आणि या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन आणि त्याला शांत करेन, त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन। आणि तू जे जे कर्म संकेत देतो आहेस, तुझे जे जे हुकूम देतोस आणि त्याचे पालन मी करेल आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन। आणि हे स्वामी आई, तू माझी गुरु माऊली आहेस आणि तू पिता आहेस, मला मार्गदर्शन कर आणि मला प्रेरणा नक्कीच दे, असं स्वामींकडे आपण प्रार्थना करायची आहे। आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मीही स्वामींकडे एवढीच प्रार्थना करतो की तुम्हाला सर्व काही मिळो आणि तुमच्या सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातही येत नाही, मग नंतर ती त्याला आपोआप लक्षातही येत असते। तोपर्यंत आपण थोडा धीर धरायचा आहे। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत टाकतो ना आणि आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणून कधीही सत्कर्म करा आणि दुष्कर्म कधीही करू नका आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहा, एवढंच तुम्ही करायचं आहे। मित्रांनो, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो असे स्वामी म्हणत आहेत, जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहेत त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही। म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत तुम्ही राहा, असे स्वामी आपल्याला अभय वचन देत आहेत आणि ते आपण स्वीकार नक्कीच करायचा आहे। मित्रांनो, आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो। स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा होत असतो, मग तो फायदा आपण घ्यायचा आहे। तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त त्यात महत्त्वाचं असतं। म्हणून तुमचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास असायला हवा, कारण तुमचा स्वतःवर विश्वास असेल तरच देव तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवेल आणि भरपूर काही तुम्हाला देईल। म्हणून तुम्ही भरपूर काही मिळवा आणि भरपूर काही कमवा, पण देवाला कधी विसरू नका। कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार नक्कीच करायला शिका आणि चालत राहा। स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही। नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती कराल। म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं, मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग ते तुमच्याकडं नक्कीच दुपटीने येतं आणि भरपूर काही देव तुम्हाला देतो। म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही तो कमावू नाही शकत। म्हणून देव सर्वांना देत असतो आणि तुम्ही एकजुटीने राहिलं तर तुम्हाला सर्वांनाच देव नक्कीच देईल, हेही तितकंच खरं आहे। मित्रांनो, आयुष्यात अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि ती संधी आपण नक्कीच घ्यायची आहे आणि देव आपल्याला नवीन संधी या देतच असतो। खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका आणि शेवटपर्यंत त्यांची साथ नक्कीच द्यायला शिका। मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझीच गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला ना की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि मग जीवाभावाचा होऊन तो सर्वांसोबत राहायला शिकत असतो। जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो। एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते। म्हणून तुमची ज्या माणसाला गरज आहे त्या माणसासोबत तुम्ही गरजेपुरता राहू नका, मग तुम्ही शेवटपर्यंत त्याच्यासोबत नक्कीच राहा। जसे देव आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतो तशी तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे।
काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलते आणि बदलूनच राहते. म्हणून वेळेला तुम्ही नक्कीच घाबरू नका आणि ती वेळ तुमच्यावर चांगली देणार आहे हे तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलंय बघण्यात आपण इतके व्यस्त असतो ना, की परमेश्वराने आपल्याला स्वतःला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तुम्हाला जे देवाने दिलंय त्यासाठी देवाला नक्कीच तुम्ही धन्यवाद म्हटले पाहिजे आणि दररोज तुम्ही देवांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्कीच जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही, कारण तुम्ही दुसऱ्याला जेवढी जास्त मदत केली तेवढीच जास्त देव तुम्हालाही मदत करायला मागं पुढं बघणार नाही. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. मग प्रयत्न फक्त तुम्ही करत राहा, नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळणार आहे हे लक्षात ठेवा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. आणि हेच सत्य आहे आणि तेच तुम्ही मिळवलं पाहिजे आणि तेच तुम्ही करत राहिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक काम करा, प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा मात्र फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर गेलेले असतात आणि दूर जात असतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक है आपली जिंदा तब तक होती रहेगी अपनी निंदा. म्हणून निंदा तर होणारच आहे, म्हणून ते सहन करत राहायचं आणि पुढे जीवनात चालत राहायचं. पुढचं पुढे बघून घ्यायचं आणि देव आपलं चांगलंच करणार आहे या अर्थाने आपण चालत राहायचं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही भरपूर काही गोष्टी करा, पण नक्कीच तुम्ही स्वतःच्या भावाला जपा आणि तुमच्या परिवाराला नक्कीच जपा. म्हणून 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं, कारण ते तुमचं कधीच ऐकून घेणार नाही आणि मग त्यांच्यासमोर बडबड करण्याला काही अर्थ सुद्धा राहत नाही. हेही तितकंच खरं आहे. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या ते अहंकाराचा आणि स्वीकार करा तुमच्या ते वास्तविकतेचा. एवढंच मात्र तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानेच तुम्ही पुढे जाणार आहेत, हेही तितकंच खरं आहे. म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूनी भाजली ना तरच ती भरपूर काही छान आणि गोड लागत असते. त्याचप्रमाणे जीवनात तुमच्या नाती ही दोघी बाजूंनी तेवढीच घट्ट असली ना, मग ती शेवटपर्यंत टिकत असतात, नाहीतर ती सुद्धा टिकत नाही. आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला विसरून जाव्या लागतात. मित्रांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या समोर जो व्यक्ती तुमच्या विरुद्ध असेल त्याच्यासोबत कधीच राहू नका आणि तो तुमच्या सोबत असेल असं तुम्हाला वाटतंय त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली ना तरी आपला चांगुलपणा हा कधीच सोडू नका आणि चांगले शेवटपर्यंत राहा. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर तुम्ही कधीच संशय घेतला नाही पाहिजे, कारण ते शेवटपर्यंत खरे असतात आणि आपल्यासाठी ती खरीच असतात. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान तुम्ही समजायला हवं, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे, म्हणून संघर्ष तुम्हाला येत आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला चांगले दिवस हे नक्कीच लवकरच येणार आहेत. फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि शेवटपर्यंत ती ठेवायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि कधीच तो तडा गेल्याशिवाय नक्कीच पुढे पण राहत नाही, पण त्याला आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून एकनिष्ठ राहा, तुम्ही सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. म्हणून तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे जास्त तुम्ही पुढे जाल. हाच नियम प्रकृतीचा आहे आणि स्वामींनीच हा नियम बनवला आहे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल आणि भरपूर पुढे जाल. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका आणि जीवनात जो व्यक्ती अतिविचार करतो तो आपला वेळ भरपूर काही वाया घालवत असतो. म्हणून खोटी कामं करून
आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना, तरी आज ना उद्या त्याला त्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याला मिळतील आणि ती कर्माची फळे त्याला भोगावीच लागतील. कारण कर्माची फळं ही सगळ्यांना भोगावीच लागतात आणि ते त्यांना फेडावीच लागतात. म्हणून कर्माची फळं ही कुणाला चुकली नाहीत, ती सगळ्यांनाच ती नक्कीच नमवतील. म्हणून तुम्ही कर्म ही चांगली ठेवली पाहिजेत आणि चांगल्या मनाने केली पाहिजेत. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कळत नाही. म्हणून चांगल्या माणसांची किंमत आपल्याला कळत असेल तर तुम्ही त्यांना जपून ठेवले पाहिजे आणि नक्कीच त्यांची कदरही केली पाहिजे. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. म्हणून जेवढं तुम्ही जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त तुम्ही आयुष्यात पुढे जात राहाल. मग तुम्ही ते माणसासोबत राहिलात तरी चांगलं आणि तुम्ही देवासोबत राहिलात तरी चांगलंच. फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे आपल्यावर कर्ज होऊन जाते, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला नक्कीच करावी लागते आणि ती परतफेड आपल्याला करतच राहावी लागते. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज मात्र नक्कीच होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही आणि स्वामींसोबत तुम्ही असला तर स्वामी तुम्हाला मागेही पडू देणार नाही आणि नक्कीच तुम्हाला स्वामी फक्त वर घेऊन जातील आणि पुढे पुढे घेऊन जातील. म्हणून इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे, एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल मित्रांनो, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं आणि ते माणुसकी आपण नक्कीच जपून ठेवली पाहिजे. कारण माणुसकी जपून ठेवली तरच आपण माणसांना ओळखायला शिकू आणि माणुसकी जपून ठेवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात आहे. कारण एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जर तिथून उठून गेलात आणि घरी गेलात ना तर पुढची चर्चा ही तुमचीच असणार आहे, हे मात्र कधी विसरू नका. म्हणून अशा लोकांसोबत राहणं आणि अशा लोकांच्या संगतीत राहणं हे कधीही सोयीस्कर नसतं आणि चांगलं नसतं. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या मार्गाने पुढे पुढे जात राहायचं आहे. मित्रांनो, कधीही कोणाचा तिरस्कार करू नका आणि कधीही कोणाच्या वाईट संगतीत तुम्ही नक्कीच राहू नका. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कधी बोलू नका, टोमणे कधी मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर तर नक्कीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे नक्कीच सांगता येत नाही. म्हणून नियती ही भरपूर कर्माची फळं आपल्याला देत असते आणि कर्म सगळं आपल्याकडून वसूल करून घेत असते. म्हणून नियतीला तुम्ही नक्कीच घाबरा आणि जीवनामध्ये कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो चांगला विचार जर आपल्याला करता आला तर आपण आयुष्यात भरपूर काही पुढे जाऊ आणि भरपूर काही गोष्टी आपण मिळवू शकू. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र लक्षात घ्यायला शिका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटूनच जातील आणि ती लोक तुम्हाला भेटतच असतात. म्हणून तशा लोकांना विसरत चला आणि म्हणून स्वार्थ ज्याला असला त्या लोकांना तुम्ही ओळखायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही प्रगती कराल आणि भरपूर काही पुढे जाल. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढतो, मनासारखं झालं की हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात. म्हणून तुम्ही कमी अपेक्षा ठेवा आणि अपेक्षा कमी राहिल्या की सर्व काही चांगलं होतंच. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत तुम्ही फक्त राहा. आणि जेव्हा आपण हसत राहू तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होत असतो आणि आपण सुखी आणि समाधानी जास्तीत जास्त होत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव बाळा. आणि तुझा दिवस एक दिवस नक्कीच बदलेल, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेवायला शिक. नक्कीच तुझ्या सोबत मी राहील आणि शेवटपर्यंत राहील. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुझा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न हा मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा तुला एक दिवशी शक्य होईल आणि त्यासाठी आम्ही तुझी मदत करू, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी मदत करण्यासाठी तयार आहेत.
फक्त आपण एक हात पुढे सरकवला पाहिजे आणि आपण स्वामींजवळ गेलो पाहिजेत आणि त्यांच्यावर आपण तसाच विश्वास फक्त ठेवला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवला पाहिजे ना. चांगल्या लोकांची त्यांना चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा आयुष्यासाठी लागलाच पाहिजे आणि त्या लोकांना तुमची किंमत नक्कीच कळली पाहिजे. कारण अशा लोकांना तुम्ही असं वागल्याशिवाय काही कळत नाही आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. मग अशी काही लोक असतात. म्हणून स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक नक्कीच तुम्ही विसरली पाहिजे. आणि ती चूक विसरलेत तरच तो व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही भरपूर काही गोष्टी सांगू शकाल आणि त्याच्यासाठी भरपूर काही गोष्टी तुम्ही करूही शकाल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना, तो खरंच खुशी आणि आनंदित असतो. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले ना तर भक्ती होत असते. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामी समर्थांना तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि एवढंच मागायचं आहे, स्वामी आमच्या पदरात फक्त सुख टाका आणि दुःख झेलण्याची ताकद आम्हाला नक्कीच द्या. म्हणून हात आपटतो ना तेव्हा टाळी वाजते आणि कुणाला हात दिला ना तर मदत होते. म्हणून हाताचे महत्त्व इतके आहे ना की सांगू नका. म्हणून तुम्हाला कोणी मदत नाही केली तर चालेल, पण तुम्ही दुसऱ्यांना नक्कीच मदत करायला शिका. आणि मदत केले तर भगवंत हा पाहत असतो आणि तो संकटकाळी आपल्याला सुद्धा तेवढीच मदत करत असतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि बाळा, एवढंच तू लक्षात ठेव, दोष लपवला की तो मोठा होत असतो. म्हणून दोष कधी लपवू नको, तो सांगत जा आणि कबूल करत जा की मी दोष केलाय. म्हणून कबूल केला की तो दोष नाहीसा होत असतो आणि तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा कधीही गर्व करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला नाही जात, तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि कर्म चांगले असली तर नक्कीच तुम्हाला देवही भरपूर काही देतो आणि मनापासून देतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपल्या भरपूर काही दूर होत असतात. म्हणून कुणाच्या वाचून कुणाची काहीच अडत नाही, हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि प्रेमानेच आपण राहिले पाहिजे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोलायला शिका आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिका. म्हणून जेवढे जास्त तुम्ही मौन बाळाल तेवढे जास्त गोष्टी तुम्हाला कळत जातील आणि तुम्हाला समजून जाईल की कोण आपल्या मार्गात किती अडथळा आणतोय आणि कोण आपल्या मार्गात चांगलं करतोय. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा तुम्ही जर चांगली करताय आणि थोडी त्यात इम्प्रूव्हमेंट झाली आहे तर समजून घ्यायचं आपण जिंकत आहोत आणि आयुष्यामध्ये आपण भरपूर काही पुढे जात आहोत आणि आपण प्रगतीपथावर नक्कीच येत आहोत. म्हणून स्वामी म्हणतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि फक्त भगवंत त्याचे चांगलेच करतो आणि त्याचे कर्म फेडण्यामध्ये त्याची मदत भगवंत हा नक्कीच करत असतो. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ते चुकी जर झाली तर म्हणून समजून जा की तुम्हाला भरपूर काही झेलायचं आहे आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट नक्कीच कराव्या लागतील. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. म्हणून तुमचं मन किती चांगलं आहे त्याच्यावर सर्व गोष्टी ह्या अवलंबून असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय वाटता तुम्ही घेऊ नका, कारण ते चुकीचे असू शकतात. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय आपल्याला घेता येत नाही. मग आपण चुकीच्या मार्गाला वळत असतो आणि मग त्या चुकीच्या मार्गावरून आपल्याला भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागतात. म्हणून स्वतःच्या आयुष्यात तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि भरपूर काही श्रेष्ठ असते. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त आपला सनातन धर्म सांगतो की मन पवित्र असेल आणि विचार नक्कीच तुमचे चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही तेवढे आनंदित आणि उत्साही आणि मनापासून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे.
नक्कीच तुम्हाला दररोज सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो ना आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजे लोकांसमोर प्रगट होतो, असं देव म्हणत आहे. म्हणून देव अवतार घेत असतात आणि ते आपल्याला कधीच कळू देत नाही की मी कोणता अवतार घेतलाय. पण ते अवतार घेऊन आपले कष्ट मात्र नक्कीच दूर करत असतात आणि आपल्याला भरपूर काही गोष्टी ते सांगण्यासाठी येत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती करण्याची काही गरज आपल्याला नसते आणि करायचीही नसते. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि शेवटपर्यंत आपण लढायला शिकले पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि तेच धरून लोक चालत असतात. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्या हातात आहे आणि ते कर्मच घेऊन तो पुढे जात राहतो. म्हणून कर्म चांगले करा. नक्कीच तुम्हाला मार्गही देव चांगलाच काढून देईल आणि चांगल्या मार्गाने तुम्हाला देव भरपूर काही देतो. म्हणून तुम्ही चांगल्याच मार्गाने शेवटपर्यंत राहिले पाहिजेत. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभय वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि ते अभय वचन घेऊन आपण चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाला आपण पुढे जात राहिले पाहिजे. एवढंच आपण करायला शिकलं पाहिजे. आणि जीवनात जर आपले कर्म चांगले असले तर देवही आपल्याकडे चांगल्या नजरेने बघत असतात. स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्याकडे या गोष्टी असणं कायम गरजेचं आहे. अत्याधिक आराम आणि अति प्रेम माणसाला अपंग बनवत असते. म्हणून या दोन्ही गोष्टी तुम्ही अति करू नये. आणि कोणती गोष्ट माणसाने अति केल्यास तिची नक्कीच माती होत असते. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना सकाळी उठून त्यांना वनवासला जायला लागलं होतं. म्हणून आपल्यालाही तसंच काही गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात. म्हणून माणसाने नेहमी गर्व कधी करू नये आणि अहंकार देखील कधी करू नये. कारण आपल्या वाट्याला काय लिहिलंय हे आपल्याला माहीत नाही. फक्त आपण या वर्तमान काळात जगून घेतले पाहिजे आणि मनसोक्त याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणून आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि आपल्याला चहूबाजूंनी ईश्वराचे दर्शन घडून आपल्याला परमसुख हे लागत असते. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वोत्तम उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही हे विश्वास ठेवायला शिका आणि नक्कीच तुम्ही विश्वास ठेवलात तर समोरचाही तुमच्यावर तेवढाच विश्वास ठेवेल आणि त्यामुळे नातं घट्ट होण्याची शक्यता ही जास्त वाढून जात असते. मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. म्हणून तुम्ही कोणाच्या तरी मदतीला आले हे त्यात महत्त्वाचं असतं. बाकी कोणतीही गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट नसते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. उत्तम दिवस आठवणी देऊन जातात आणि चांगले दिवस आनंद देऊन जातात. वाईट दिवस अनुभव देऊन जातात व ते सर्व काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून फक्त आपण संयम ठेवायचा आहे आणि चांगले दिवस आपल्यावर येणार आहे याच्यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडून येतील आणि भरपूर काही तुमच्यासोबत चांगलं होणार आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे व त्यासाठी त्या व्यक्तीला आपण त्याप्रमाणे राखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्याशी आपण वागलं पाहिजे. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि ती दिशा एकदा तुम्हाला मिळाली की तुम्ही जीवनामध्ये पुढे जात राहता. मग तुम्ही कधीही मागे वळून पाहत नाही. हेच त्याच्यामधलं खरं सुख आहे. तुम्हाला ज्या विषयाची नक्कीच आवड आहे ना त्या विषयामध्ये तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भरपूर काही मोठमोठ्या गोष्टी तुम्ही साध्य केल्या पाहिजे. कारण ज्यामध्ये तुम्हाला आवड असते ती गोष्ट तुम्ही मनापासून करत असता आणि मनापासून ती गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला सुखही मनापासून लाभत असतं. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण सज्जन मंडळी करून
आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या यातच आपलं भरपूर काही श्रेष्ठ असतं. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्यासाठी माहिती नव्हते आणि हे माझ्या हातीही नाही. म्हणून त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो यावर तुमचा नक्कीच आतोनातपणे विश्वास असायला हवा. आणि हा विश्वास असला की तुम्ही जगामध्ये कुठेही जा, तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होईल आणि होल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. म्हणून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण नक्की साजरा करायचा असतो आणि त्या आनंदात आपण मिसळून जायचं असतं. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन आम्हाला पुढे जायचं नाहीये आणि पुढे आपण होऊ शकत नाही. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा घेत असाल तर नक्कीच त्या कर्माची फळं तुम्हालाही वाईट भेटतीलच, हेही तितकंच खरं आहे. दुनिया कशी पण असू दे देवा, पूर्ण खात्री आणि पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तो विश्वास तुम्ही कधी डगमगू देऊ नका. आणि तुमच्यावर विश्वास मला सर्वत्र आहे आणि 100% आहे. फक्त तुम्ही साथ आमच्या संकटामध्ये द्या, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ हा तुमचाच असतो मित्रांनो. कौतुक प्रेरणा देत असते, तर टीका ही सुधारण्याची तुम्हाला एक संधी देत असते. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने त्या लोकांची ओळख आपल्याला होत असते की हा माणूस कसा होता आणि तो माणूस कसा होता. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असते आणि देव आपल्याला शिकवून जात असतो. म्हणून फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. पुन्हा जेवढी येतात तेवढे सुखही येतात. म्हणून दुःख येणारच आहेत, फक्त तुम्ही सुखाची अपेक्षा करा आणि सुखही तुम्हाला मिळणार आहे याची फक्त अपेक्षा ठेवायला शिका. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एक, आणि तोच म्हणजे तुमचा फक्त या पृथ्वी तलावावर तुमची आई. आणि तोच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तोच पर्याय तुम्हाला भेटणार आहे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधतच येतील आणि ते तुम्हाला शोधून तुमच्याकडून उपयोग तुमचा करून घेतील आणि नक्कीच तुमचा फायदा घेऊन ते चाललेही जातील. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरची स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ज्याचे हृदय चांगले असते देव त्याला भरपूर काही गोष्टी देत असतो आणि मनापासून देत असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जात असतात. म्हणून चांगल्या गोष्टी जपायला शिका. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, ती आपण प्रेमानेही जपलीच पाहिजे आणि त्यांना सांभाळलंच पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली, म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा असतो आणि आपण फक्त जीवनात पुढे चालायचं असतं. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपण सुखाने जगत राहिले पाहिजे एवढंच मात्र निश्चित आहे. मी आणि म्हणून सगळे आहे, म्हणून याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे आणि या जगात सगळ्यांसोबत मी वावरत आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि सर्वच माणसं आपल्यासाठी भरपूर मोलाची आणि कामाची आहेत. प्रसिद्धी अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची ताण ही भागत नसते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी असतात आणि ते सुख तुम्हाला प्राप्तही तेवढं चांगलं होत असतं. म्हणून देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक नक्कीच मात्र असा विचार आहे की दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र देव कधीच सोडत नसतो. त्यांच्याकडून ती वसुली केल्याशिवाय देव त्यांना जाऊही देत नाही. म्हणून कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू नये आणि एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच आपण पाहू नये. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचेच ते बदलत असतात आणि ते बदलत राहत असतात. म्हणून तुमचेही दिवस बदलणार आहेत, फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. आणि तो विश्वास ठेवला तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये काही ना काहीतरी नक्कीच तुम्ही करू शकाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवूही शकाल. म्हणून तो विश्वास ठेवायला तुम्ही शिका आणि नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे जायला शिकाल. स्वामी म्हणतात,
कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ ही नक्कीच माझ्याशी असणार आहे आणि मी त्याला नक्कीच तो धडा शिकवेल. आणि म्हणून जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल असं संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढून जाते आणि ती 100 पटीने पुढे जात असते. म्हणून अशी माणसं भेटणंही तुमच्या नशिबात असायला हवं. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं, ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून ते तुम्हालाच करायचं आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि नक्कीच तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, जीवनामध्ये आपण जर विचार करणं थांबवलं तर आपली ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षांचं आपण काय करणार आहोत हे तुम्ही याच्यावर नक्कीच विचार करायला हवा. आपल्या मनाला आपण मानतो त्या व्यतिरिक्त कुठल्याही मर्यादा नाहीत. मी विचार करतो म्हणून मला दुःख होतं असंच सगळं असतं. माझ्या सगळ्या दुःखाचं मूळ विचार करणं आहे हे सरते शेवटी लक्षात आलं तेव्हा मी उड्या मारल्या आणि उल्हासित झालो आणि सुटकेचा निश्वास टाकला. आणि माझ्या आयुष्यात जे सारं नकारात्मक मी अनुभवलं होतं त्या मागचं खरं कारण जाणवल्यामुळे माझ्या मनात कृतज्ञता उमटली. आणि लवकरच माझा अत्यानंद थोडा स्थिरावल्यावर ही अति उत्कट अवस्था संपुष्टात आली. आणि पुढचा विचार माझ्या मनात आला, आणि जर माझ्या सगळ्या दुःखाचा मूळ विचार करणं आहे आणि मी जर विचार करणं थांबवलं तर मी माझं आयुष्य आता जगू कसं, आणि माझं सर्व ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षांचं काय, आणि इथून पुढे मला आयुष्यात काहीतरी हवं असं वाटणं आणि थांबवावं लागणार आहे का, आणि इथून पुढे मी नुसता भोजा होऊन बसणार आहे का, आणि आयुष्यात मी काही करेन असा होणार आहे का. मग तुम्ही जर बोचकळ्यात पडलात असाल तर सांगतो की हो, मला भावसंवहन जाणवतं आणि तुमचं मन वाचता येतं. आणि काही नाही, जरा गंमत केली, परंतु तुमच्याच मनात या क्षणी आलेल्या प्रश्नांसारखेच प्रश्न किंवा विचार मी इथे कसे उतरवले असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगतो की इतरांना काहीच वाटलं तर मी तुमच्यासारखाच माणूस आहे. आणि खऱ्या स्वप्नाची जागृती होण्याचा आपल्या साऱ्यांचा प्रवास सारखाच आहे. आणि तेव्हा खात्री बाळगा की या क्षणी तुम्ही स्वतःची भव्यता पाहत असताना तुमच्या मनात जे विचार आहेत तेच विचार बाळगणारे अनेक लोक आहेत. आणि आपण विचार करणं थांबवलं तर आपली ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षांचं काय करायचं या प्रश्नाकडे परतूया. आणि या प्रश्नांचा विचार केला असता मग माझ्या मनात आतोनात भीती आणि चिंता दाटून आली. कारण मला वाटलं की हे सारं मला सोडून द्यावं लागेल आणि सर्व संग परित्याग करून एखाद्या दुर्गम पर्वतावर भिक्षू होऊन राहावं लागेल. आणि हे निश्चितच आहे. म्हणून अर्थातच माझी तशी तयारी नव्हती. आणि मला आत्मप्रबोधन व्हावं आणि आयुष्यातून मी मुक्त व्हावं अशी जरी माझी इच्छा असली तरी या जगाचा आनंद मी मनापासून घेतो. आणि इतरांबरोबर मलाही आयुष्याच्या परिपूर्णतेचा अनुभव घेता येतो. आणि माझ्या आयुष्याचा बराच भाग दुःखाने व्यापला असला तरी हे खरं आहे. ही नवीन समज आल्यानंतर मग आपल्या ध्येय आणि स्वप्नांचं काय करायचं याबद्दल मला लक्षात आलं ते असं की आधीच्या प्रकरणात आपण उल्लेख केला आहे त्याचप्रमाणे विचार आणि विरुद्ध विचार करण्याची कृती यात फरक आहे. आणि विचारांचा आणि विचार करण्याच्या कृतीचा स्रोत वेगवेगळा असून दुःख निर्माण होणार आहे आणि नाही या स्रोतावरून ठरतं. तसंच आपले ध्येय आणि स्वप्न नेहमी जिथून निर्माण होतात त्यावरून निश्चित होतं की त्यांचा पाठपुरवठा करणं आपल्याला खूप छान वाटेल आणि अथवा नाही. माझ्या जगातल्या इतर प्रत्येक गोष्टीप्रमाणे खरोखरच कुठलीही बाब ही मूलतः चांगली किंवा वाईट नसते, तर आपली विचार करण्याची कृती त्या बाबीला तसं ठरवते. आणि ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षा या चांगल्या किंवा वाईट नसतात. म्हणजेच हे की ते अशी परिस्थितीही नसते, परंतु ही ध्येय नेमकी कुठून येतात याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. आणि ध्येयाचे 2 स्रोत आहेत. आणि प्रेरणेतून निर्माण झालेले ध्येय आणि नैराश्यातून निर्माण झालेले ध्येय. आणि नैराश्यातून जेव्हा ध्येय निर्माण होतात तेव्हा आतोनात भय आणि निगड भासते आणि त्याचं ओझं जाणवू लागतं. असं वाटतं की एवढं अव्यडव्य कार्य ओढवून घेत आपण त्याच्याखाली दबलो आहोत आणि कशाचीही पुरेसा वेळ नाही असं सातत्याने वाटू लागतं. म्हणून आपण आयुष्यात सैरावैरा धावत सुटतो आणि आपली ध्येयपूर्ती अधिक चटकन करता यावी यासाठी उत्तर आणि मार्गाचा व्याकुळतेने शोध घेऊ लागतो. आणि सतत बाहेर शोध घेतो. आपण पुरेसं करत आहोत आणि आपल्याला पुरेसं मिळत आहे असं आपल्याला कधीच वाटत नाही. हे सगळं काही म्हणून की काय आपण ध्येयपूर्ती केली तरी त्यानंतर काही तासात किंवा काही दिवसांनी आपल्याकडे काहीतरी उणीव असल्याचे सर्व भाव पुन्हा डोकं वर काढू लागतात.
आणि आपण जे काही केलेलं असतं त्याबद्दल आपल्याला समाधान वाटेन असं होतं. म्हणून आपण प्राप्त केलेल्या यशाचा आनंद आपल्याला घेता येत नाही आणि सततच्या अपुरेपणाच्या जाणीवेमुळे आपल्याला स्वतःबद्दलची अपूर्णता जाणवू लागते आणि आता नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नसल्यामुळे आपण मार्गदर्शनासाठी बाहेर शोध घेऊ लागतो आणि इतर लोक काय करत आहेत हे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की इतर व्यक्ती ती कृती करत आहेत आणि त्यानंतर आपल्या आत्म्याला भेडसावणाऱ्या सर्व नकारात्मक भावनांपासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात आलेल्या नैराश्यापायी आपण आणखी एक उद्दिष्ट निश्चिती करतो आणि आपण निश्चित केलेल्या अशा ध्येयांचा जर खोलवर आढावा घेतला तर लक्षात येतं की ती अर्ध ध्येय नसून साधारणपणे मार्ग ध्येय आहेत. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर नैराश्याच्या स्थितीत निश्चित केलेली ध्येय ही शेवटपर्यंत जाण्याचा मार्ग तेवढा असतात. म्हणून एखादं ध्येय प्राप्त करण्यामागे सतत कारणं असतं आणि जे नेहमीच दुसऱ्या कशासाठी तरी असतं. म्हणून आर्थिक स्वातंत्र्य हवं असल्याने आपण करोडो डॉलरचा व्यवसाय निर्माण करू पाहतो किंवा नोकरीमुळे येणाऱ्या ताणतणावातून सुटका करून घेण्यासाठी आपण ती नोकरी सोडू इच्छितो. पण आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटण्याऐवजी करणं भाग पडत आहे आणि असं वाटू लागतं आणि निराशापायी निर्माण केलेली ध्येय ही साधारणपणे वास्तव असतात आणि भूतकाळाचं विश्लेषण केल्यानंतर समोर उभा असलेल्या क्षणी जे वाजवी आहे असं आपल्याला वाटतं त्यानुसार आपण ती निर्माण करतो आणि ती फार मर्यादित स्वरूपाची वाटतात. अशी ध्येय आणि स्वप्न आपल्याला त्या क्षणी जे उत्साहवर्धक वाटत असली तरी ज्या क्षणी आपण ती पूर्णत्वाला आणायला सुरुवात करतो त्या क्षणी आपल्याला कमतरता जाणवू लागते आणि आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण कासावीस होतो आणि मग विरोधाभास बघा. नैराश्यापायी निर्माण केलेलं ध्येय पूर्ण करण्यात आपल्याला जर यश आलं तर आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक रितेपणा जाणवू लागतो आणि त्यानंतर आतून परिपूर्ण वाटण्याची आशा मनात ठेवत आपण अधिक नैराश्याच्या आहारी जात असतो आणि अधिक मोठं ध्येय निश्चित करणं ही गोष्ट आपल्याला तार्किक नक्कीच वाटू लागते. म्हणून साधारणतः याच पद्धतीने ध्येय निश्चित करत आपण आपलं आयुष्य जगतो आणि सशिक्षा आणि समीक्षा किंवा मूल्यमापन करायला मी हे सगळं म्हणत नसून त्यामागचं वास्तव उघड करण्यासाठी सांगत आहे आणि हे माझं स्वतःचं जीवन असल्यामुळे मी त्याबद्दल इतक्या विस्तृतपणे सांगू शकतो. याची चांगली बाजू म्हणजे ही ध्येय निश्चिती अशा प्रकारे करणं हा तुमचा दोष नसून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध आहे आणि नैराश्याऐवजी प्रेरणेतून ध्येय आणि स्वप्न निर्माण केली गेली पाहिजेत. नैराश्याऐवजी प्रेरणेतून जेव्हा आपण ध्येय निर्मिती करतो तेव्हा सगळी कथाच पलटते आणि या अवस्थेत आपल्याला प्रेरणा प्राप्त झालेली असते आणि अमर्यादित वाटतं आणि मग काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होते. म्हणून आपण निर्मिती करतो आणि जबाबदारीऐवजी आपल्याला ती हाक वाटू लागते आणि असं वाटतं की आपल्या अंतरंगातून एक सामर्थ्यशाली जीवन बहल ही बाहेर पडू पाहत आहे आणि मग आपल्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत या भौतिक जगात प्रकट होऊ पाहत आहे. आणि कित्येकदा कलेसाठी पैसे मिळाले नाहीत किंवा त्यावर उदरनिर्वाह चालला नाही तर चित्रकार चित्र चितारतात आणि नृत्यांगांना नृत्य करतात आणि लेखक लिहितात आणि गायक गातात. म्हणून निर्मिती बलाचं आकर्षण आपल्याला नक्कीच जाणवत असतं. आपण त्याकडे नक्कीच आकर्षित हे होत असतो. मित्रांनो, ते आपण केलंच पाहिजे असं आपल्याला वाटू लागतं, असा भाव मनात दाटतो तेव्हा वाणवाऐवजी मुबलकतेतून आपण नक्कीच त्याची निर्मिती करत असतो आणि ती निर्मिती आपल्याकडून होत असते आणि ती निर्मिती तशीच होत चालत असते आणि मग ते पुढे जाऊन भरपूर काही त्यात निर्मिती क्षम ते वाढवू शकतात आणि भरपूर काही गोष्टी ते नक्कीच त्यात मिळवू शकतात. मित्रांनो, या अवस्थेत आपली निर्मिती कुठल्या कारणासाठी नसून किंवा आपल्याला इच्छा झाली म्हणून असते. ते सर्व आश्चर्यकारक म्हणायला हवं. करावंच लागतं या भावनेतून आपण निर्मिती करत नसून करावंसं वाटतं म्हणून आपण निर्मिती करतो आणि या व्यतिरिक्त कुठलंही कारण नसतं. आपण इतर काहीतरी करू शकू किंवा आपल्याला हवीशी दुसरी गोष्ट प्राप्त करण्याचा मार्ग म्हणून वापरू शकू यासाठी आपण ही ध्येय निर्माण करत नसतो. ही निर्मिती परिपूर्ण आणि मुबलकता या स्थानांपासून येते आणि आनंद आणि जीवनसौख्याने ती भरभरून वाहते. म्हणून आपल्यापैकी बहुतेकांना मुलं हवीशी वाटतात आणि ती एकदा मोठी झाली की कामाला लागलीत की आपल्या निवृत्तीचं साधन होतील आणि त्यांच्यापासून पैसे पिळून काढता येतील असा आपला हेतू नसतोच. जी मुबलकता आपल्याकडे आहे ती त्यांच्या बरोबर वाटून घ्यावी म्हणून आपल्या मुलं हवी असतात आणि आपल्याकडे जे मुबलक आहे ते त्यांच्या बरोबर वाटून घेण्याची आपली इच्छा असते. म्हणून त्यांच्याकडून काही उकळण्याची आपली मानसिकता तर अजिबात नसते. म्हणून सखोल प्रेरणेच्या या भावाचं वर्णन करणं अत्यंत कठीण आहे, कारण हा भाव या जगातून येतच नाही आणि प्रत्यक्षात
तो आपल्यातून न येता आपल्यातून महनीय अशा कशाकडून तरी आपल्या माध्यमातून येतो. आणि या भावाला दैवी प्रेरणा म्हणायला मला आवडतं, कारण आपल्याला काय निर्मिती करायची आहे याबद्दलची कल्पना आणि दृष्ट ही आपल्याकडून वाटतात आणि किंवा सुचतात त्यापेक्षा अतिशय मोठी असतात. आणि दैवी प्रेरणा ही आपल्याकडून येत नसून एका महानतेतून येते आणि ती भूतकाळाच्या माहितीवर अवलंबून राहत नाही. तिचं पृथक्करण करत नाही. तुम्ही किंवा या जगातले कोणी जे आजवर साध्य केलं आहे ती निर्भर राहत नाही. आणि काही काळापूर्वी अशक्य वाटणारी आश्चर्यकारक निर्मिती आणि शोध लागतात तेव्हा ही दैवी प्रेरणा दिसून येते. आणि ते एक अमोघ आणि अफाट असं बल असून आपल्याला ऊर्जा भारित करतं व उंचावत आयुष्यात आपण उंचावर असल्यागत भासवतं. या अवस्थेमध्ये आपल्याला नक्कीच परिपूर्ण आणि सुफल झाल्यासारखं वाटतं. विनाशर्त प्रेम आणि सौख्य किंवा शांतीने आपण भारलो जातो आणि आपण पृथक्करण, तुलना, टीका, मूल्यमापन किंवा तर्क न लढवता खरोखरच जगत असतो आणि प्रेम करतो, वाटून घेतो आणि देतो. आणि निर्मिती आपण नक्कीच करत असतो, विकसित होतो आणि आपलं पोषण होतं. आणि खरोखर आयुष्यात जे भाव आपल्याला जाणवतात त्यापैकी हा फारच मोठा भाव असून माणूस म्हणून आपण अनुभवत असलेली दिव्यत्वाची ही एक सच्ची भेटवस्तू आहे. आणि नैराश्याचा स्पर्श नसलेला आणि केवळ प्रेरणेतून येणारा हा सखोल भाव, तसंच या जगात काहीतरी सुरेख निर्मिती करण्याची इच्छा प्रत्येकानं अनुभवली आहे. आणि पुढच्या उत्तराकडे वळण्यासाठी मी तुम्हाला हा सिद्धांत तपासून पाहायला सांगेन. आणि इथेच धपका तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी भव्य निर्मिती करणारा, व्यापून टाकणारा भाव आणि इच्छा जेव्हा जाणवलेली होती तशी ओढ वाटली होती. आणि त्याबद्दल थोडा विचार करण्यासाठी काही मिनिटं द्या. आणि ती निर्मिती तुम्ही प्रत्यक्षात केली किंवा नाही याने काही फरक पडणार नाही. केवळ प्रेरणेतून निर्मिती करताना जो भाव तुम्हाला जाणवला होता त्या क्षणाला तेवढा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. आणि त्या क्षणी तुम्ही तसे चालले पाहिजेत आणि तसे राहिलेही पाहिजेत. म्हणून नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे आयुष्यात जाल. या संपूर्ण जगातला हा सर्वाधिक अनोखा भाव नाही का? मग ही दैवी प्रेरणा नक्कीच आपल्यापैकी बहुतेकांना जाणवते, परंतु त्यानुसार कृती करण्याचा विचार सुरू करताच आपण ती नक्कीच दाबत टाकून असतो. म्हणून आपल्याला स्वतःची शंका येते आणि ती का करू शकणार नाही याचा तर्क लढवू लागतो. आणि सर्व असत्य आहे असं आपण स्वतःला सांगतो. म्हणून इतर महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे हे बजावतो. आणि ते करण्यासाठी आपण पुरेसे सक्षम नाही असंही आपण स्वतःला सांगतो. म्हणून निर्मिती करण्याचा विचार करण्याची कृती सुरू करताच ही कृती प्रेरणेच्या त्या स्रोताला तिथेच अडथळा आणते आणि आपण पुन्हा पहिल्याप्रमाणे जगू लागतो. स्रोत तिथेच खंडित केला की मुबलकता, विपुलता आणि परमानंद, सौख्य, विनाशर्त प्रेम या सर्व भावना खंडित करत आपण पुन्हा एकवार शंका, चिंता आणि नैराश्य, खिन्नता अशा भावनांकडे परत जातो. आणि आपल्याला अडकून पडल्यासारखं, बंदिस्त झाल्यासारखं वाटतं आणि जीवनात नैराश्य जाणवतं. वर्तमान क्षणात असलेल्या नैराश्य किंवा प्रेरणांपैकी एकाच गोष्टीचा पाठपुरवठा आपण एका वेळेस करू शकतो आणि एका वेळेस त्या दोन्हीही अस्तित्वात येऊ शकत नाहीत. म्हणून मात्र आपल्या मनात किती विचारकृती सुरू आहेत आणि यानुसार आपण त्या दोन्हींमध्ये दोलायमान होऊ शकतो. आणि आपण जेव्हा विचार करण्याची कृती थांबवतो आणि तेव्हा आपण आपली ध्येय आणि स्वप्न थांबवत नसून आपण खऱ्या प्रवृत्तीकडे परततो. आणि नैराश्याऐवजी प्रेरणेतून आपण ध्येय आणि स्वप्न निर्मितीची सुरुवात करतो. विश्वासाकडून येणाऱ्या विचारांना आपण आपल्या मनात प्रवेश करू देतो आणि त्यातूनच आपण दैवी प्रेरणेच्या दिशेने चालू लागतो. आणि या जगात यापूर्वी न झालेल्या निर्मितीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. आणि आपण जेव्हा दैवी प्रेम मार्गातून जातो तेव्हा आपल्याला सचेत आणि संपूर्ण वाटतं. आनंद, प्रेम, शांती आणि समाधान जाणवतं. तेव्हा एखादं ध्येय किंवा स्वप्न हे नैराश्यातून निर्माण झालं आहे की प्रेरणेतून हे कसं सांगता येईल? मग हे जाणण्याचा एक साधा मार्ग आहे. आणि ते ध्येय किंवा स्वप्न प्रेरणेतून निर्माण झालं आहे की नाही हे जाणण्यासाठी विचार आणि विचार करण्याची कृती यातला फरक आठवा. मग विचारातून जी ध्येय आणि स्वप्न निर्माण होतात ती प्रेरणेची रूपं असतात आणि विचार करण्याच्या कृतीतून जी ध्येय आणि स्वप्न आपण निर्माण होतात ती नैराश्यातून येत असतात. म्हणून साधारणतः विचार कृती करताना आपण पृथक्करण आणि मूल्यमापन, समीक्षण, तर्क लढवणं अशा गोष्टी करतो. आणि नवीन ध्येय निर्मितीसाठी भूतकाळाचा वापर नक्कीच आपण करतो. अशा प्रकारे निर्मिलेली ध्येय ही अतिशय मर्यादित स्वरूपाची असतात आणि त्यांची निर्मिती आणि पाठपुरवठा करताना आपल्याला नक्कीच आतून छान वाटत नाही. म्हणून महानीयता जाणवत नाही, कारण ती मुळात येतातच आणि नैराश्यातूनच येते. आणि तुमचा उत्साह कसा आहे याची जाणीव करून घेण्यासाठी तुम्हाला या दोन्हींमधला फरक लक्षात येतो. ध्येय आणि स्वप्न ही जर तुमच्या नैराश्यातून निर्माण झाली असलीत
तर तेव्हा तुम्हाला जडत्व आणि रितेपणा जाणवतो आणि जीव ओढल्यागत वाटतो आणि अगदी मर्यादित बंधनात असल्यागत वाटतं. म्हणून अभाव, भीती आणि ताण मोठ्या प्रमाणात जाणवू लागतो आणि ती गोष्ट आपल्याला करावीच लागेल आणि ती करण्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटू लागतं. म्हणून अशी ध्येय असली तर ती पूर्ण केली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम होतील आणि असं आपल्याला वाटतं आणि आपल्यावर अतोनात ताण असतो आणि खूप काही पणाला लागलेलं असतं. म्हणून इतकंच नाही तर सद्य परिस्थितीतून निसटण्यासाठी, कशातून तरी बाहेर पडण्यासाठी आपण ही ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत असंही आपल्याला वाटू लागतं आणि आपण निर्मिती केलेली असली आणि आपली ध्येय ही मार्ग ध्येय असतात, म्हणजेच ती पूर्ण केल्यानंतर आपल्याला काहीतरी प्राप्त होईल म्हणून आपण ती मिळवू पाहतो. नोकरी सोडण्याचाच ध्येय बहुतांशी तुमच्या ज्या गोष्टीत खरंच मजा येते ती करता यावी म्हणून तुमचं ध्येय हे निश्चित असतं. पण नोकरी सोडणं हा तुमच्यासाठी दुसरं काहीतरी करण्याचा मार्ग आहे हे तुम्हाला सहज दिसतं. किंवा $10 लाख मिळवण्याचं तुमचं ध्येय तुम्ही ठरवता कारण तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असून जगभर भटकंती करायची असते आणि अशी ध्येय ही साधनं असतात. मग ती शेवट असू शकत नाही. हे ध्येय पूर्ण करण्यामागे नेहमीच काहीतरी कारण असतं आणि त्यापायी आपल्याला यातून रितेपणा जाणवतो. आणि कुठलीही ध्येय मुळात वाईट नाहीत आणि पैसे कमवणं किंवा नोकरी सोडणं ही ध्येय असून नयेत आणि असं मी सांगू इच्छित नाही. पण माझं म्हणणं असं आहे की अशी ध्येय ज्या प्रेरणेतून निर्माण झाली ते त्यांचा अर्थपूर्ण सगळं पूर्ण वेगळा होतो आणि ध्येयाचा स्रोत इथे महत्त्वाचा असून ध्येय तितकं महत्त्वाचं असलंच असं नाही. हा महत्त्वाचा फरक आहे. तो लक्षात घेतला नाही तर तुम्ही तुमचा बहुतांशी वेळ वादविवादात किंवा एखादं ध्येय तुमच्यासाठी योग्य आहे की नाही या तणावातच घालवाल आणि कुठलेही ध्येय हे योग्य किंवा अयोग्य नसतं, मात्र ते प्रेरणेतून निर्माण झालेलं असतं आणि आहे की नैराश्यातून हे महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला तुमच्या आतून कसं वाटायला हवं हे यावर ते अवलंबून आहे आणि या दोन्ही प्रकारच्या ध्येयांची आणि त्यांचं प्रकटीकरण कसं होतं याची माहिती तुम्हाला जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी निर्माण नक्कीच करू शकतात आणि भरपूर पुढे जाऊ शकतात. मग ही गोष्ट तुम्हाला सौख्यानंद जाणवू शकते. मग त्याचप्रमाणे प्रेरणेतून निर्माण झालेली ध्येय आणि स्वप्न अतिशय तरल, उत्साहवर्धक आणि उंचावर नेणारी आणि विस्तृत वाटतात आणि आपण उत्साहित, आनंदित आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेरित नक्कीच आपण होऊ लागतो आणि आपल्याला ते करणं भागच आहे असं न वाटता आपल्याला ते करण्याची इच्छा आहे आणि होते. हे करण्यासाठी गरज न वाटता त्यासाठी तुम्ही प्रेरित होता आणि अशा वेळेस कुठलाही ताण आपल्यावर नक्कीच नसतो आणि मग इथे कुठलीही वाणवा अथवा निकड नसते कारण आपण अभावातून निर्मिती करून नसून विपुलतेतून निर्मिती करत असतो आणि या जगाशी आपण सारं वाटून घेऊ इच्छितो. प्रेरणेतून आपल्यामुळे त्यातून काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण ते मिळवत नसून दुसरं काहीतरी करता येण्यासाठी आपण ते मिळवतो आणि ध्येय साध्य करण्याचा तो मार्ग नसून शेवट असतो आणि ते निर्माण करण्यामागे कुठलंही कारण नसतं आणि आपल्याला पूर्णत्व वाटावं म्हणून आपण निर्मिती करत नसून आपल्याला पूर्णत्व वाटत असल्यामुळे त्या स्थानापासून आपण काही देऊ इच्छित असल्यामुळे इतरांकडून काही अपेक्षा न ठेवता आपण निर्मिती करतो आणि या दोन्हीतला ठळक फरक तुम्हाला आता दिसला असेल तसंच तुमचं ध्येय नेमकं कशा प्रकारचं आहे हे तुम्हाला सांगता येईल आणि याबद्दल माझी खात्री आहे. तुम्ही अधिकतर ध्येय नैराश्य सेनेत असली तरी काळजी करू नका कारण बहुतेकांची ध्येय नैराश्यातून निर्माण होतात आणि अधिक चांगला मार्ग सापडण्यापूर्वी माझी तीच परिस्थिती नक्कीच होती. तर मग नैराश्याऐवजी प्रेरणेतून काही ध्येय आपली स्वप्न निर्मिती कशी करायची आणि दैव प्रेरणेतून ध्येय आणि स्वप्न निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा नसतो. म्हणून आपल्या मनात सदैव अनंत प्रेरणेचे विचार असतात आणि तुमची जर तुम्ही स्वप्न आणि कल्पना स्वाभाविकता नक्कीच तुम्ही अफाट असतात. मग त्याच्या मनात येत नाही की त्यांची बाबी ते बहुतांशी वेळा करू शकणार नाहीत आणि मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये एकच फरक म्हणजे तिचे स्वप्न आणि आशा किंवा ध्येय आणि आपण या जगात खरोखर प्रकट करू इच्छितो. पण त्यामागचे सर्व प्रेरक विचार दाबून टाकायला आपण शिकतो आणि निर्मितीच्या विचारांऐवजी आपण का करू शकणार नाही या कारणांनी आपली मनं अधिक व्यापलेली असतात. आपल्यामध्ये जन्मताच प्रेरणेचा एक अविरत प्रवाह असतो, परंतु आपल्याला विचारांबद्दल विचारकृती सुरू करताच हा प्रवाह आपण रोखतो आणि मग त्यातून साशंकता आणि स्वफसवणूक आणि चिंता निर्मिती होत असते आणि मग आपण नदीप्रमाणे निर्मिती करण्यासाठी त्या प्रेरणा प्रवाहाचा विचार करा. म्हणून माणूस जोवर नदीवर एखादा धरण वगैरे बांधून तिला अडकाळी आणत नाही तोवर ती नदी सतत प्रवाही असते. म्हणून धरण म्हणजे उभं राहिलं की आपण विचारू लागतो
इतके मासे का मरत आहेत, इतकं पाणी प्राणी नाहीसे का होत आहेत आणि जंगल अशी नष्ट का होत आहेत. म्हणून उत्तरांपोटी आपण एकच गोष्ट करणं आवश्यक असतं, नदीला तिच्या मूळ स्वरूपात परत आणणं. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट पुन्हा पहिल्यासारखी जशी निसर्गाला हवी तशीच होऊ शकते. आणि हीच गोष्ट आपल्या मनाला आणि देहाला लागू होते. आपण नेहमी स्वप्न पाहतो आणि मोठी ध्येय समोर ठेवतो. विचारकृतीपासून मुक्त असणाऱ्या आपल्या आंतरिक सुज्ञता आणि आंतरिक बुद्धिमत्तेचा आढावा घेतला की काय करायचं हे आपल्याला अचूक नक्कीच उमगत असतं. आणि आपण जर आपल्या विचारांबद्दल विचारकृती केली नाही आणि निसर्गातच दिव्यत्वात कडून येणारी स्वप्न, ध्येय आणि इच्छांच्या कुठल्याही विचारांवर विचार केला नाही, तर आपली ध्येय नैराश्यातून निर्माण न होता प्रेरणेतून होतील. आणि विचारकृतीला शमवण्यासाठी, तसंच मी काय निर्माण करू शकतो या शक्यतेच्या अमर्यादेचा वेध घेण्यासाठी एक प्रश्न मला उपयुक्त नक्कीच ठरणार आहे. आणि तो प्रश्न मला पुढेही घेऊन जाणार आहे. माझ्याकडे अमर्याद पैसा असते आणि माझा जगप्रवास झाला असता, मला भीती नसती, मी जे करत आहे त्याबद्दल मला मान्यता मिळाली नसती, आणि तर मी काय केलं असतं किंवा कशाची निर्मिती केली असती. ज्या वेळेस आपण प्रश्न विचारतो त्या वेळेस नेहमीच उत्तर मिळतं. आणि आपल्या मेंदूने एखादा प्रश्न ऐकला की त्याने उत्तर दिलं नाही असं केवळ अशक्य आहे. मग तेव्हा तुम्ही जेव्हा स्वतःला हा प्रश्न विचाराल तेव्हा तुमच्या मनात कुठल्याही शारीरिक विचारकृतीशिवाय जे काही येतं ते दिव्यत्वाकडून येतं आणि नैराश्यातून न येता ते प्रेरणेतून येत असतं. मग प्रश्न कशा प्रकारे शब्दबद्ध केला आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे विचारकृती, भीती, टीका आणि एखादी गोष्ट तुम्हाला का करायची आहे याबद्दलची बाह्य कारणं दूर केली जातात. मग तुम्हाला खरोखरच कशाची निर्मिती करायची आहे या उत्तरावर नक्कीच तुमचं सर्व लक्ष केंद्रित होतं आणि भौतिक जगाचा कुठलाही प्रभाव तिथे दिसून येत नाही. म्हणून स्वतःला प्रश्न विचारून पहा, समोर काय येतं ते पहा आणि समोर जे काही येतं त्यालाच तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु तुमची खरी स्वप्न तुमच्या दृष्टीत जेव्हा पडू लागतात तेव्हा मग तुमच्या विचारकृतीत अडकून पडू नका. विचारकृतींच्या मर्यादांशिवाय मनाला काही शक्य असू शकतं आणि होऊ शकतं. म्हणून वर्तमान क्षणात शांती, सौख्य, प्रेम आणि समाधान जाणवल्यावर आता तुम्ही नक्कीच काय कराल ते तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. म्हणून विचार करू नका, त्याने गुंतवणूक वाढते. केवळ जाणून घ्या आणि या जाणवण्यातून सहजगता वाटत असेल तर त्या मार्गावरून पुढे व्हा. म्हणून या विचारांतून आणि या प्रकरणाचं उपयोजन करत असाल तर निर्विचार अवस्थेत येऊन तुम्हाला एव्हाना शांती गवसली नसेल. मग असेल तर नसेल गवसली तर मी तुम्हाला म्हणेन की आपले सर्व नकारात्मक भाव हे आपल्या विचारकृतीतून येतात. आणि एकदा आठवून पहा, तुम्हाला त्या तथ्याची जाणीव ठेवायची आणि तेवढी ठेवायची आहे. मग त्यानंतर गढुळलेल्या पाण्यात गाळ जसा खाली बसतो तसही तुमची विचारकृती देखील तळाशी बसेल आणि ती केवळ विचारकृतीत होती आणि इतर कशाची भीती बाळगण्याची गरज नाहीये. आणि हे एकदा लक्षात आलं की तुम्हाला वर्तमान क्षणातील आयुष्यातली खरी शांती अनुभवता येईल. आणि एकदा का अशी शांती अनुभवली की पुढे काय करायचं याबद्दल तुमच्या मनात कदाचित अनिश्चितता निर्माण होईल आणि त्या क्षणी तुम्हाला चिंता आणि काळजी आणि साशंकता जाणवू शकते. माझ्या सकट माझ्या अनेक साधकांना प्रश्न पडला होता की या जगात काही करण्यालायक आपण राहिलो आहोत की नाही. म्हणून काळजी करू नका, हे असं होणं स्वाभाविक आहे आणि जागृती येण्याच्या प्रक्रियेचा हाही एक भाग आहे. सर्वाधिक काही कठीण भाग तुम्ही आधीच शिकलात आणि तो म्हणजे निर्विचार होणं आणि तुमच्या नकारात्मक विचारसरणीला तुमचं आयुष्य नियंत्रित करून देण्यापासून थोपवणं. शांती अनुभवल्यानंतरही आपल्याला काळजी, चिंता किंवा साशंकता जाणवते, कारण या जगात आपल्याला जे काही ठाऊक आहे असं आपल्याला ठाऊक होतं आणि त्याचा आपण नुकताच त्याग केलेला असतो. पण प्रत्यक्षात तुमच्या वैयक्तिक अहंकाराचा तिथे मृत्यू होतो आणि मृत्यू झालेला असतो. आणि त्यामुळेच वैयक्तिक अंधकाराला आणि अहंकाराला धोका निर्माण झाला की तुमच्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी तो शक्य असेल ते सारं काही करून बघेल. आणि त्या अहंकारातून आपण स्वतःची कायमस्वरूपी सुटका करून घेऊ शकत नाही. म्हणून शांतीचा अनुभव केल्यानंतरही शंका, काळजी आणि चिंता जाणवू शकते आणि त्या क्षणी अहंकार पुन्हा डोकं वर काढून तुमच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून काळजी करू नका, कारण तुम्ही तुमचा अहंकार झटक्यात नामशेष करा व ते करू शकता. आणि हे एव्हाना शिकला आहात आणि केवळ नकारात्मक भावनांमुळे तुम्ही विचारकृती करत आहात हे आठवायला शिकला आहात. आणि विचारकृतीला मनात प्रवेश देण्यापासून थोपवण्याचा प्रयत्न करणं हा मुद्दा नसून नकारात्मक भावना निर्मिती मागे केवळ तुमची विचारकृती आहे हे लक्षात घ्यायला लागणारा वेळ अधिक कमी करणं महत्त्वाचं आहे. आणि विचारकृतीला पूर्णतया थोपवणं अशक्य आहे, कारण ते आपल्यात संपूर्णतया भिंबले आहे. उदाहरणार्थ, आपल्या वाटेवर असलेल्या विषारी सर्पावर आपण पाय देणार आहोत
हे अचानक लक्षात येताच भेदरणं हा स्वभाव आहे, परंतु जो साप नसून केवळ दोरखंड आहे हे लक्षात येताच तुम्ही तुमच्या भासातून जागे होता आणि तुमच्या विचारकृतीनेच तुम्हाला घाबरून टाकलं होतं हे लक्षात येतं. आणि मग पुन्हा त्या सुंदर मार्गावर शांतपणे चालायला सुरुवात करता आणि सुरुवातीची प्रतिक्रिया थोपवणं मग आपल्याला शक्य होत नाही, आणि परंतु सत्य लक्षात घेऊन आपल्या शांत अशा नैसर्गिक स्थितीकडे आपण परतो मात्र शकतो. आणि हेच महत्त्वाचं आहे. एखादा शांतीचा अनुभव घेण्याकरता आणि घेतल्यानंतरही आपल्याला काळजी, चिंता किंवा शंका ही भेडसावत असते, कारण सतत विचार करत असताना आपण अमाप ऊर्जेचा वापर करत असतो आणि मग बहुतांशी लोक त्यांच्या दिवसाचा अधिकतर भाग तणावयुक्त आणि अवस्थेत घालवतात. त्यापायी त्यांची अतोनात ऊर्जा खर्च होते आणि आपण जेव्हा विचारकृती थांबवतो तेव्हा विचारकृती वापरलेली ऊर्जा मोकळी होते, परंतु ही अद्याप कुठल्याही दिशेने वळवली गेलेली नसते. आपण ती ऊर्जा पुन्हा विचारकृतीकडे वळवून आपल्या जुन्या सवयींकडे परत येतो, आणि कारण आपली धारणाच तशीच झालेली असते आणि त्याऐवजी ती नव्याने हाती आलेली ऊर्जा आणि आपण आपल्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या ध्येयांकडे वळवू शकतो. म्हणून अशा प्रकारे अतिविचार करण्याकडे पुन्हा परतण्यापासून आपण त्या ऊर्जेला थांबवू शकतो, आणि हाच यावरचा उतारा आहे. यात यश येण्याकरता तुम्हाला काही काळ प्रेरणेतून ध्येय निर्मिती करण्यात व्यतीत करायची खात्री करा, आणि एकदा का ही कृती अनुभवलीत की तुमची ऊर्जा ही तुम्ही हव्या त्या पद्धतीने मार्गबद्ध करू शकता. आणि हे मनानं पक्क लक्षात घ्या. आणि तुमच्या मनात जर केवळ नैराश्यातून निघालेली ध्येय असतील तर त्या दिशेने ऊर्जा वळवल्याने विचारकृती आणि नकारात्मक भावना नक्कीच तुम्ही चालना देऊ शकता. या टप्प्यावर अनेक लोकांना सक्रियता विधी आणि याचा उपयोग नक्कीच होतो, आणि आपण हा सक्रियता विधी सकाळी करायचा असतो. त्यामुळे आपण निर्विचार आणि प्रवाही अवस्थेत होतो आणि सकाळी उठल्यानंतर स्वतःला त्वरित सकारात्मक दिशेने चालना द्यायला मदत होते. त्यामुळे उर्वरित दिवस निर्विचार अवस्थेत राहणं सोपं जातं. गती प्राप्त झालेला घटक गतीच्या स्थितीत राहील, आणि आध्यात्मिक गुरु आणि महान नेते सकाळी विशिष्ट दिनक्रम का आचरतात हे मला समजलं नव्हतं. जेव्हा मी निर्विचार आणि चालना याचं सामर्थ्य समजून घेतलं तेव्हा कुठे मला तो अर्थ लागला. आणि महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे इथून पुढे तुमची सर्व ऊर्जा केवळ विचारकृतीत अडकलेली नसून या मोकळ्या झालेल्या ऊर्जेचा वापर करत तुम्ही तिला मार्गबद्ध करू शकता आणि प्रेरणेतून नवीन ध्येय निर्माण करू शकता. म्हणून शांती, आनंद आणि प्रेमाने पूर्ण अशा तुम्ही तुमच्या नवजीवनाला गती नक्कीच देऊ शकता, आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी पुढे जाऊन करू शकता. परत तुम्ही तसा विचार करायला नको आणि तुम्ही फक्त पुढे पुढे जात राहिले पाहिजे. म्हणून माणूस फक्त म्हणून उत्क्रांती होत असताना तर्क, विश्लेषण आणि विचार करण्याची उत्कृष्ट आधुनिक क्षमता आपल्यात विकसित झाली होती, आणि त्यामुळे जगायला मदत झाली. म्हणून आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी नक्कीच आपलं मन आश्चर्यकारक करतं आणि कार्य करत असतं, पण पोपवायला ते मदत करत नाही, कारण आपली सुरक्षितता आणि जगणं एवढ्यासाठीच त्याला देणं घेणं आहे, समाधान आणि सौख्याशी नाही, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवाला इजा करू शकणाऱ्या परिसरातल्या संभाव्य धोक्यांबद्दल आपल्याला सजग करणं हे आपल्या मनाचं कार्य आहे, आणि मन आपलं कार्य इतकं उत्तम पद्धतीने पार पाडतं की ते आपल्याला भोवताल धोक्यांसाठी विचारून तसं काढतंच. शिवाय गृहीत प्रसंग निर्माण करण्यासाठी भूतकाळातल्या अनुभवांचा संदर्भ घेत भविष्यकाळातले संभाव्य धोके कुठले असतील याचं भाकीत स्मरणाच्या जोरावर करतं, आणि यातलं काहीच चुकीच नाही. आणि मेंदूची रचना ज्या कार्यकारित्या आली आहे आणि ते कार्य हे व्यवस्थित पार पाडतं, आणि आपल्याला जीवित राहायला मदत करणं हेच त्याचं एकमेव कार्य आहे. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येतं नाही तेव्हा मग आपल्याला त्याचा राग येतो आणि त्या पायी नैराश्य होतं, आणि एका गोड गैरसमजातून सगळा संघर्ष निर्माण होतो. मग आपल्याला जीवित ठेवणं आणि हे आपल्या मेंदूचं आद्य कर्तव्य आहे, आणि आपल्याला समाधानी ठेवणं हे आपल्या सजग जाणीवेचं कर्तव्य आहे. मुळात स्वतःसाठी शांतता, प्रेम आणि सौख्य शोधण्याच्या या प्रवासाला तुम्ही सुरुवात करण्यामागचंच कारण म्हणजे तुमचा हा आत्मा आहे, आणि तुमच्या आत्म्यानेच तुम्ही नक्कीच त्याची सुरुवात केली पाहिजे आणि तुम्ही पुढे पुढे गेले पाहिजे. कारण आत्म्यापासून आपण जेव्हा विचार करतो आणि आपण भरपूर काही गोष्टी मिळवण्याच्या धाकात ते आपण मिळवू शकतो असं आपल्याला वाटत असतं, तेव्हा मग आपण ते नक्कीच मिळवू शकतो, कारण आपल्याला त्याच्यावर विश्वास असतो. आपण ते विश्वासपूर्ण प्रगती करून आपण पुढे पुढे जात असतो. म्हणून जो विश्वास तुम्हाला आहे तो विश्वास तुम्हाला नक्कीच स्वामींवर असायला हवा, आणि एकदा का तो विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवलात तर नक्कीच तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, आणि एकदा का तुमची प्रगती सुरू झाली की मग तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांनो,
तुम्हाला प्रगतीपथावर भरपूर लोक मिळतील आणि भरपूर गोष्टी त्या तुमच्याकडून साध्य करून घेतील. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुम्हाला त्या गोष्टी ह्या नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडायच्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्या करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळूनच राहील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आयुष्यात कधी रडत बसू नका, फक्त स्वामींचं नामस्मरण करा. सर्व काही तुम्हाला मिळेल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आयुष्यामध्ये ज्या गोष्टी गमावल्या होत्या त्याही तुम्हाला परत मिळून जातील. फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा आणि स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही दररोज करायला हवं. एवढंच तुम्ही केलं तरी भरपूर तुम्हाला होईल. म्हणून मंदिरात अंतरात तोच नांदत आहे आणि नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्त धाम तोच आहे आणि तेच आपले फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.